नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोला विमानतळ विस्तारीकरणाचा अंतिम निर्णय कधी होणार? प्रत्येक निवडणुकीत दिले जाते आश्वासन. जिल्ह्यात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा. प्रत्येकाने मताधिकार बजावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली. तुरीला 10,285 रुपये प्रति क्विंटल भाव. शासनाच्या निर्देशानंतरही जिल्हा परिषद प्रशासनाला पडला विसर. निर्देशानंतरही इमारतींवर विद्युत रोषणाई केली नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनासाठी अकोला येथून मराठा समाज बांधव रवाना. आता सविस्तर बातम्या. ब्रिटिश काळात 1943ला शिवणी अकोला येथे विमानतळाची उभारणी करण्यात आली होती. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 22.24 हेक्टर आर जमिनीची आवश्यकता आहे. विस्तारीकरणासाठी अंतिम निर्णय घेऊन कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले खरे, मात्र विस्तारीकरणाचा अंतिम निर्णय कधी होणार याची प्रतीक्षा अनेक वर्षांपासून विमानतळाच्या विस्तारीकरणाचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना आहे. अकोला विमानतळ व्यापार व शिक्षणाच्या दृष्टीने विस्तारीकरण करणे महत्त्वाचे असून यामुळे 80 आसनी विमानसेवा सुरू करण्यास मदत होऊ शकते. सध्याच्या RCS धोरणाअंतर्गत प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो. 80 पेक्षा कमी शीट असणाऱ्या वर्गात एअरक्राफ्ट्स ATR 42 आणि ATR 72 प्रकारची विमाने भारतीय शेड्यूल्ड एअरलाइन्सकडे उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग अकोला विमानतळासाठी केला जाऊ शकतो. मात्र याबाबत पुढाकार घेत पूर्ण क्षमतेने विमानसेवा कधी सुरू होणार याबाबत अकोलेकर आस लावून बसले आहेत. अकोला शहरालगत शेगाव तीर्थक्षेत्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, विविध पर्यटन स्थळे आहेत. अकोला महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र असून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, महाबीजसह MIDCतील उद्योग पाहता पर्यटन, शिक्षण व औद्योगिकरणाच्या दृष्टीने अकोल्यातील हवाई संपर्कामुळे विकासाची पाऊलवाट ठरू शकते. मात्र विस्तारीकरण अंतिम निर्णयाबाबत भिजत घोंगडे असल्याने कामाला गती देण्याची आवश्यकता आहे. अकोला विमानतळ सेवा नसलेल्या विमानतळांपैकी एक आहे. अकोल्यात ॲप्रन 2 ATR 72 विमाने पार्किंगसाठी योग्य जागा सुद्धा आहे. भौगोलिकदृष्ट्या अकोला विमानतळ राष्ट्रीय महामार्ग व शहराच्या हद्दीत आहे. शिवाय नागपूर विमानतळ 250 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यासाठी विमानतळ विस्तारीकरण महत्त्वपूर्ण ठरते. 2021 मध्ये राज्य शासनाने हा प्रश्न सोडवण्याबाबत सकारात्मकता दर्शवली होती. मात्र प्रश्न अजूनही कायम आहेत. याबाबत माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार रणधीर सावरकर, माजी राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटीलसह लोकप्रतिनिधींनी लक्षवेधी तारांकितच्या माध्यमातून विमानतळाचा प्रश्न मांडला. मात्र त्या तुलनेने विमानतळ अजूनही उपेक्षितच आहे. लोकशाही व्यवस्थेत आपले मत हा आपला आवाज असतो. त्यामुळे देशहितासाठी व विकासासाठी आपला मताधिकार प्रत्येकाने बजावलाच पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय येथून अशोक वाटिका मार्गे शहरात रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ झाला. मताधिकाराचे महत्त्व पटवणारे फलक घेऊन बँड पथकासह विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. रॅलीनंतर नियोजन भवन येथे रांगोळी स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नियोजन भवनातील सभागृहालगतचा परिसर मतदानाचे महत्त्व सांगणाऱ्या अनेक सुंदर रांगोळ्यांनी सजला होता. नियोजन भवनासमोर EVM व EVPAT यंत्रणेच्या प्रात्यक्षिकातही विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रक्रिया समजावून घेतली. मतदार दिनाचा मुख्य कार्यक्रम नियोजन भवनात झाला. या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की मतदाराच्या सक्रिय सहभागावरच लोकशाहीचे यश अवलंबून असते. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी व विकासासाठी प्रतिनिधी निवडण्याची संधी मतदारांना निवडणुकीच्या माध्यमातून मिळते. मतदानाचा हक्क आपण बजावत नसू तर एक बहुमूल्य मत वाया जाते.
मतदान प्रक्रियेबाबत पथनाट्याचे सादरीकरणही यावेळी झाले। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला या वर्षाचा उच्चांकी दर 10,285 रुपये प्रति क्विंटल मिळाला असून तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। बाजार समितीत आवक वाढली असून आगामी दिवसात तुरीचे दर वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे। जिल्ह्यातून सोंगणी व काढणीला सुरुवात झाली आहे। यंदाच्या खरीप हंगामात पेरण्या उशिरा झाल्याने हंगाम लांबला। तुरीचे पीक ऐन फूल धरण्याच्या अवस्थेत असताना अवकाळी पावसाचा फटका बसला, त्यामुळे तुरीचे नुकसान झाले। जिल्ह्यात उत्पादनात प्रचंड घट पाहावयास मिळाली। सुरुवातीला बाजारात नवीन तूर दाखल झाली होती, त्यावेळी 9,000 दर मिळाला होता। आता नववर्षात तुरीच्या दरात वाढ झाली असून तुरीला उच्चांकी दर 10,285 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे। कृषी उत्पन्न बाजारात सध्या तुरीची आवक वाढल्याचे चित्र आहे। बाजारात नवीन तूर दाखल होत असून तुरीला आणखीन भाव वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे। 74वा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असून सर्व प्रशासकीय कार्यालयांवर विद्युत रोषणाई करण्यात येत आहे। शासनाचे निर्देश असताना जिल्हा परिषदेच्या इमारतीवर विद्युत रोषणाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। अकोला जिल्ह्यात 74वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या हर्षोल्लासात साजरा होणार आहे। याकरिता जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून जिल्हा परिषद प्रशासनाला मात्र प्रजासत्ताक दिनाचा विसर पडला की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारण्यात येत आहे। राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांवर प्रजासत्ताक दिनाच्या 2 दिवस पूर्वीच सुंदर विद्युत रोषणाई करण्याचे आदेश सर्व शासकीय कार्यालयांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले होते। यामधील अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रजासत्ताक दिनाच्या 2 दिवस पूर्वीच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। यामधील जिल्हाधिकारी कार्यालयावर लावण्यात आलेली विद्युत रोषणाई ही नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहे, तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारत मात्र अंधारात दिसत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई लावण्याकरिता जिल्हा परिषदेकडे निधी उपलब्ध नाही का, असा जिल्हा परिषदेमध्ये नव्याने रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाऊ यांचे या बाबीकडे लक्ष का बरं नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या न्याय हक्क लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करीत आहेत। या आंदोलनाच्या समर्थनार्थ अकोला जिल्ह्यातून सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। मनोज जरांगे पाटील यांच्या 26 जानेवारी रोजी होणाऱ्या आझाद मैदान मुंबई येथील उपोषणाच्या व मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ अकोला जिल्ह्यातील चरणगाव येथून आज एक टीम रवाना झाली आहे, तर जिल्हाभरातून शेकडो मराठे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। मागील काही महिन्यांपासून मनोज जरांगे यांचं मराठ्यांसाठी लढा देणं सुरू आहे। चरणगाव येथे मागील महिन्यात मनोज जरांगे यांची सभा झाली होती। 26 जानेवारी रोजी मुंबई येथे मनोज जरांगेचं आमरण उपोषण सुरू होत आहे। त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून मराठे मुंबईसाठी रवाना झाले आहेत। आज अकोला जिल्ह्यातील पातूर या गावातून काही मराठे जरांगे यांच्या समर्थनार्थ रवाना झाले आहेत। 26 जानेवारीपासून माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत। आम्ही अकोलावासी उद्यापासून त्यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहे। आजचा मुक्काम आमचा वाशीला आहे। उद्या सकाळपासून चेंबूर मार्गे आझाद मैदानला आम्ही त्यांच्यासोबत पोहोचणार आहे। जाताना आम्ही सोबत झोपायची व्यवस्था केलेली आहे, आमच्यासोबतच आहे। त्यानंतर जेवणाची व्यवस्था आम्ही सोबतच घेऊन जातो आहे आणि आम्ही शासनाला अशी विनंती करतो आहे की त्यांनी आमच्या मागण्या आरक्षण लवकर मंजूर करावं, अशी आम्ही त्यांना शासनाला विनंती करतो। आणि मी सगळ्या विदर्भवासियांना अकोला जिल्ह्यातील लोकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उद्यापासून मुंबईला होणाऱ्या आझाद मैदानावर जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून शास्त्री स्टेडियमवर मुख्य ध्वजारोहण सोहळा जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे। या अनुषंगाने शास्त्री स्टेडियमच्या साफसफाईचे काम पूर्ण करण्यात आले। 74वा भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शहरातील लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवर संपन्न होणार आहे।
सकाळी 9:15 जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण होणार आहे। या सोहळ्याच्या अनुषंगाने लाल बहादूर शास्त्री स्टेडियमच्या परिसराची स्वच्छता व आवश्यक तयारी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले। त्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी प्रत्यक्ष स्टेडियमची पाहणी करून आढावा घेतला। सदर सोहळ्यात पोलीस व इतर दलांकडून पथसंचलन, कवायत, प्रात्यक्षिक आणि कार्यक्रम होणार आहे। यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे। उत्तर भारतात पडलेल्या कडाक्याच्या थंडीचा परिणाम महाराष्ट्रासह विदर्भातील इतर जिल्ह्यात दिसत आहे। जिल्ह्याचे तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली असून नागरिकांना दिवसाही उबदार कपडे परिधान करावे लागत आहेत। गेल्या काही दिवसांपासून थंडी जवळपास गायब झाली होती, मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरणात बदल झाल्याने जिल्ह्यात पुन्हा थंडीचे आगमन झाले आहे। दिवसभरातही वातावरण थंड असल्याने नागरिक गरम कपडे परिधान करण्यास विवश झाले आहेत। बुधवारी किमान 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। हवामानाचा हा प्रकार असाच राहिला तर थंडीचा प्रभाव आणखी काही दिवस कायम राहील असा अंदाज वर्तवला जात आहे। उत्तर भारतात सुरू असलेल्या कडाक्याच्या थंडीचा परिणाम महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात दिसून येत आहे। थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक दिवसाही उबदार कपड्यांचा वापर करत आहेत, तर रात्रीच्या वेळी काही ठिकाणी शेकोटी पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत। सध्या पुन्हा थंडी परतल्यामुळे याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे। अकोला शहरातील अकोटफाईल रेल्वे पुलावर वाहतूक कोंडीची समस्या वाढत चालली आहे। रात्रीच्या वेळी या पुलावर अंधाराचे साम्राज्य असून वाहतूक कोंडी आणि अंधारामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। अकोला शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे। शहरात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे, तर दुसरीकडे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे वाहतूक समस्या निर्माण होत आहे। अकोला शहरातील अकोटफाईल परिसराकडे जाणाऱ्या रेल्वे पुलावर नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। या पुलावरील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी एकही वाहतूक कर्मचारी दिसत नाही, तर रात्रीच्या वेळी पुलावरील पथदिवे बंद असल्याने पुलावर अंधार असतो। पुलावरील अंधार आणि वाहतूक कोंडी यामुळे येथे कधीही मोठा अपघात होऊ शकतो। हे लक्षात घेऊन येथे नियमित वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी होत आहे। अकोला ते तिरुपती बालाजी जाण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेद्वारे साप्ताहिक एक्सप्रेसला मुदतवाढ दिल्यामुळे तिरुपती जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। आता ट्रेन हा रविवार अकोला येथून सुटणार आहे। याची मुदतवाढ मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे। आगामी सणासुदीच्या दिवसात प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता दक्षिण मध्य रेल्वेने अकोला तिरुपती अकोला साप्ताहिक एक्सप्रेसचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। नांदेड रेल्वे विभाग कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार 07606 अकोला तिरुपती अकोला ही साप्ताहिक ट्रेन 4 फेब्रुवारी ते 31 मार्च 2024 या कालावधी दरम्यान दर रविवारी सकाळी 8:10 रवाना होऊन दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6:25 तिरुपती स्थानकावर पोहोचेल, तर परतीच्या प्रवासात तिरुपती स्थानकातून दर शुक्रवारी दुपारी 12:30 गाडी सुटेल, जी दुसऱ्या दिवशी 12:15 अकोल्याला पोहोचेल। या ट्रेनच्या अप आणि डाऊन अशा एकूण 18 फेऱ्या असतील। या रेल्वेगाडीला मुदत वाढ दिल्यामुळे अकोला जिल्ह्यातील नागरिकांना तिरुपतीला जाणे सोपे होणार आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला विमानतळ विस्तारीकरणाचा अंतिम निर्णय कधी होणार? प्रत्येक निवडणुकीत दिले जाते आश्वासन। जिल्ह्यात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा, प्रत्येकाने मताधिकार बजावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन। कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली, तुरीला 10,285 रुपये प्रति क्विंटल भाव। शासनाच्या निर्देशानंतरही जिल्हा परिषद प्रशासनाला पडला विसर, निर्देशानंतरही इमारतींवर विद्युत रोषणाई केली नाही। मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनासाठी अकोला येथून मराठा समाज बांधव रवाना।
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा. RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.